मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने भगवान कोकरे महाराजांचं उपोषण सुटलं। गोमातेचं संरक्षण हेच ब्रीदवाक्य घेऊन सरकार काम करत आहे। सुमारे 1100 गायी सांभाळणाऱ्या कोकरे महाराज यांच्या पाठीमागे सरकार कायम उभे राहणार असल्याचं सांगत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी भगवान कोकरे महाराजांचं उपोषण सोडवलं। सीएम साहेबांनी स्वतः स्पेशल केस म्हणून करा आणि मग त्यांनी का अडवलं ते मराठे साहेब फक्त एकदा बोलले तुम्ही बाकी काय तो प्रोटोकॉल पाळा। प्रोटोकॉल माझ्या लक्षात नाही आला तेव्हा कोण बोललं ते मराठे म्हणून नाही कसला प्रोटोकॉल अभि लक्षात नाही आला काय प्रोटोकॉल मी महाराजांनी तुम्ही साहेब। पशुसंवर्धन विभागाचं 25 लाखांचं अनुदान भगवान कोकरे महाराज यांच्या गोशाळेला मंजूर आहे, मात्र अधिकाऱ्यांनी ते दिलेलं नाही। दरम्यान कोकरे महाराजांच्या उपोषणावेळी आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी गोशाळेतून थेट अधिकाऱ्यांना फोन केला आणि तातडीने निधी देण्याचे आदेश दिले। तसंच संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेचा जागेचा प्रश्न आणि लाईट बिलाचा प्रश्न अधिवेशन संपल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे। तथापि गोशाळेसाठी काही करता येईल का यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले। करून कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीची भूमिका मकोका लावला जाईल अशा पद्धतीची भूमिका माननीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मी घेतली। काही वीज बिलाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे, काही जागेच्या बाबतीतला जो प्रश्न आहे तो अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या समवेत बोलून बैठक घेणार आहे आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही यासाठी तुमची तब्येत ही अतिशय आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, ती तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी जे उपोषण मागे घेतलेलं आहे, ते आंदोलन जे मागे घेतलेलं आहे त्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही हे पालकमंत्री या नात्याने मी त्यांना शब्द देतो। आणि ज्या पद्धतीनं गोमातेची ते सेवा करतायत, गोमातेसाठी काम करतायत, त्या कामामध्ये अजून चांगलं काही सरकारला करता येईल का किंवा सरकारला पाठिंबा देता येईल का, तर सरकारचा निधी उपलब्ध करून देता येईल का, ही देखील चर्चा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी करेन, एकनाथ शिंदे साहेबांशी करेन, दादांशी करेन।